नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे सगळे जे दिव्यांग लाभार्थी आहेत, दिव्यांग बांधव आहेत, एप्रिल महिन्यासाठीच्या पेन्शनच्या हप्त्याची अद्यापही वाट पाहत आहेत. अद्यापही त्या लाभार्थ्यांचा, दिव्यांग बांधवांचा एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता हा जाहीर करण्यात आलेला नाहीये. तर हा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो? सध्या शासन स्तरावर कोणत्या हालचाली सुरू आहेत? त्याचबरोबर वित्त विभागाची नव्याने अनुदानासाठीची जी परवानगी आहे याबाबतची आलेली आहे किंवा नाही, या संदर्भात अत्यंत महत्वाची अशी अपडेट प्राप्त झाली आहे. पाहू शकता, या अगोदर आपण सांगितलं होतं की निराधार बांधव, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती यांच्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत निधीची तरतूद केली जाते आणि त्यांच्या अंतर्गत पेन्शनचा हप्ता गेल्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आला. मात्र आत्तापासून, या महिन्यापासून दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र निधी तरतूद जी आहे दिव्यांग कल्याण, दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या मार्फत केली जाणार असल्याने अद्यापही तो निवेदन जे आहे, तो जो अनुदान आहे, या अनुदानाचा पूर्णपणे प्रक्रिया झाली नसून लाभार्थ्यांना अद्यापही पेन्शन जारी करण्यात आली नाहीये. नक्की काय कारण आहे पेन्शनला इतका वेळ लागतोय? त्याचबरोबर दिव्यांग बांधवांची पेन्शनची तारीख 100% फिक्स ही कोणती असेल, याबाबत शासकीय अधिकारी यांच्या मार्फत आपल्याकडे जी महत्वाची माहिती अपडेट प्राप्त झाली आहे, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी मराठी वीक गाईड यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. यामध्ये जो महत्वाचा विषय आहे, यामध्ये तर आपण पाहिलं तर दिव्यांग पेन्शन योजनेच्या निधी वितरणातील जी प्रशासकीय प्रक्रिया आहे यामध्ये बदल झालेला आहे. तर आता जी नवीन प्रशासकीय प्रक्रिया आहे यामध्ये महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग पेन्शन योजना एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता हा पैसे जे आहेत उशिरा येण्यामागे अनेक प्रशासकीय कारणं आहेत. म्हणजे स्टेप बाय स्टेप हे केलं जात आहे. पहिल्यांदा प्रक्रिया सिंपल होती. सॅस पोर्टलवर परिपत्रक आलं की सगळ्या निराधार बांधवांना सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग यांच्या मार्फत पेन्शन दिली जात होती. मात्र आता हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यापूर्वी निधीच्या प्रस्तावाला विविध विभागातून मंजुरी आणि तपासणी ही घ्यावी लागते आणि यामुळे हा उशीर होतोय. तर यामध्ये आपण सांगितलं होतं अगोदर, शासनाने जर 2 महिन्या अगोदर ही प्रक्रिया म्हणजे दिव्यांग कल्याण विभागासाठी पेन्शनचा हप्ता देण्यासाठी ही योजना जी आहे स्वतंत्र केली, मात्र तेव्हाच जे नियोजन आहे हे करणं आवश्यक होतं. मात्र फक्त घोषणा झाली, स्वतंत्र विभाग झाले, मात्र त्या पद्धतीचं नियोजन जे आहे दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग सक्षमीकरण विभाग, दिव्यांग कल्याण विभागामार्फत करण्यात आले नाही. आणि या भोंगळ कारभाराचा, यामध्ये नियोजन शून्य कारभाराचा शासनाच्या सगळ्या दिव्यांग बांधवांना आता मनस्ताप जो आहे यामध्ये भोगावा लागतोय. कारण पाहू शकता, अद्यापही त्यांच्या पेन्शनचा हप्ता जमा झालेला नाहीये. सगळ्यात जास्त गरज जी आहे ही दिव्यांग बांधवांसाठी असताना सुद्धा त्यांचा लाभ जो आहे, हक्काचा लाभ अद्यापही त्यांना मिळालेला नाहीये. तर वित्त विभागाची जी तपासणी होती ही पूर्ण झाली का नाही? तर वित्त विभागाची तपासणी आणि मंजुरी याचं काम जे आहे ते पूर्ण झालंय असं सांगितलं जात आहे. तर प्रस्तावाची सखोल तपासणी करते, म्हणजे यामध्ये केलं जातं. आता काय झालंय, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग वेगळा झालाय, त्याच्याबरोबर दिव्यांग कल्याण विभाग वेगळा झालाय आणि त्यासाठी अनुदान जे आहे याची तरतूद पुन्हा एकदा करावी लागते. तर किती निधी लागेल, आता शासकीय अधिकारी जे आहेत यांच्या मार्फतची माहिती मिळाली. यासाठी जे वित्त विभाग आहे यांच्या मार्फत किती निधी लागेल, त्याचबरोबर लाभार्थ्यांची एकूण संख्या किती आहे यांचं दोन्हीमध्ये एकत्रित करून त्यांचा जो वित्त विभागचा आहे यासाठी मान्यता दिली जाईल. आणि या कारणामुळे हा उशीर लागतोय. नव्याने दिव्यांग कल्याण विभागासाठी वित्त विभागाची मान्यता हे घ्यावी लागते. पहिल्यांदा असं नव्हतं, तर या कारणामुळे, याच्या परमिशनमुळे हा वेळ लागतोय. तर या पद्धतीने जबाबदारी कुणाची आहे? दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांची प्रस्ताव तयार करून सचिवांकडे मंजुरीसाठी पाठवण्याची ही जबाबदारी होती. मात्र यासाठी खूप वेळ लावलाय. हे एप्रिल महिन्याच्या अगोदरच होणं अपेक्षित होतं, मात्र ते झालेलं नाहीये. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे वित्त विभाग यांच्या मार्फत एकूण निधी किती लागणार आहे, लाभार्थी किती आहेत
त्यानुसार निधीची तरतूद आणि परवानगी हे दिली जाईल. तर या स्टेपला सध्या तुमचं जो पेन्शन आहे दिव्यांग बांधवांचं हे रखडलेलं आहे. त्याच्यानंतर मंत्री आणि वित्त सचिव स्तरावर प्रशासकीय मान्यता ही जाहीर केली जाईल. कदाचित यासाठी सुद्धा दिव्यांग कल्याण विभागाचा स्वतंत्र GR जाहीर होऊ शकतो आणि आर्थिक मंजुरी झाल्यानंतर यानंतर लाभार्थ्यांना हप्ता जमा केला जाईल. म्हणजे तपासणीनंतर प्रशासकीय मान्यता मिळेल जे मंत्री किंवा वित्त विभागाचे सचिव देतात आणि त्याच्यानंतर बिल तयार केलं जाईल. आर्थिक मंजुरी मिळाल्यानंतर जो ट्रेजरी विभाग आहे, कोषागार विभाग यांच्या मार्फत बिल तयार केलं जाईल आणि ही जी फाईल आहे ज्यावर सही घेतल्यानंतर बिल संबंधित विभागाच्या कोषागाराकडे पाठवला जातो आणि कोषागाराकडून तपासणी होऊन DBT प्रक्रिया जी आहे बँक खात्यामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. आता या अगोदर ही प्रक्रिया सगळ्यांना माहिती होतं, सोपी होती. सगळा जो निराधार बांधव आहेत यांचे पैसे DBT द्वारे वेळेवर जमा होत होते. मात्र शासनाने जो निर्णय घेतलाय, स्वतंत्र विभाग केलेत, तर ते अगोदर त्याचं नियोजन व्यवस्थित करणं अपेक्षित होतं. मात्र ते न झाल्यामुळे अद्यापही दिव्यांग बांधवांचा हप्ता रखडलेला आहे. तर सध्याची स्थिती काय आहे? एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता, तर एप्रिल 2026च्या हप्त्यासाठी प्रस्ताव हा प्रशासकीय मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे आणि वित्त विभागाची तपासणी झाली असून उर्वरितची प्रक्रिया आहे ही लवकर पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे. अजूनही यामध्ये काही मोठ्या स्टेप्स बाकी असल्याने नेमकी तारीख येण्यास वेळ लागेल. याचा अर्थ असा होतो की या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कदाचित लाभार्थ्यांचा हप्ता जमा होऊ शकतो, तारीख जाहीर होऊ शकते, कदाचित पुढचा महिना सुद्धा उजाडू शकतो. कारण जी काही शासकीय प्रक्रिया आहे याला वेळ लागणार आहे. त्यामुळेच लवकरच पैसे खात्यात येतील. मात्र 100% तारीख अजूनही शासनाने जाहीर केलेली नाहीये. कारण त्यांच्या ज्या प्रक्रिया आहेत, शासकीय प्रक्रिया ज्या आहेत, शासकीय स्तरावर ज्या हालचाली आहेत त्या जोरदार सुरू असून यासाठी जी पुढची प्रक्रिया आहे त्याबाबत शासनाकडून ज्या स्टेप्स बाकी आहेत, वित्त विभागाची तपासणी पूर्ण झाले, मान्यता मिळाली, त्याच्यानंतर DBT प्रक्रिया करण्यासाठीची अपडेट घेतली जाईल. त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण पाहिली तर यामध्ये जर तात्पुरतं दिव्यांग लाभार्थी जे आहेत त्यांचं UDID कार्ड धारक यांच्यावर सुद्धा शासनाला निर्णय घ्यायचा आहे. हे सुद्धा एक कारण आहे ज्या कारणामुळे लाभार्थ्यांचा दिव्यांग बांधवांचा हप्ता अद्यापही जमा करण्यात आला नाही. याचं कारण म्हणजे जर तात्पुरता दिव्यांग लाभार्थ्यांना आत्ता जर हप्ता देण्यात आला तर प्रत्येक महिन्याला तो द्यावा लागेल. यामध्ये जर आपण पाहिलं तर जे परमनंट म्हणजेच कायमस्वरूपी दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांचा कोणताही प्रश्न नाही, त्यांना लाभार्थ्यांना हप्ता 100% मिळेल. मात्र तात्पुरतं दिव्यांग लाभार्थ्यांसंदर्भात शासकीय सूचना, मार्गदर्शक सूचना हे जाहीर होणं अपेक्षित आहे आणि या विषयावरच बैठकी, चर्चा ज्या आहे हे सध्या शासकीय अधिकाऱ्यांच्या सुरू आहेत आणि त्या सगळ्या कारणामुळे लाभार्थ्यांना अद्यापही एप्रिल महिन्यासाठीचा दिव्यांग लाभार्थ्यांना अद्यापही एप्रिल महिन्यासाठीच्या हप्त्याबाबत वाट पाहावी लागत आहे. लवकरच जे परिपत्रक आहे हे जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही 1 ते 3 आठवडा हा 100% लागणार आहे. अद्यापही तारीख जाहीर नाहीये. शेवटच्या आठवड्यापर्यंत लाभार्थ्यांना वाट पाहावी लागणार आहे. लवकरच या संदर्भात काहीतरी महत्वाचं जे अपडेट आहे शासनामार्फत दिली जाईल. या सगळ्या महत्वाच्या अपडेट दिव्यांग बांधवांसाठीच्या निराधार योजनेसाठीच्या मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.